नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, कुसुम सोलार योजनेअंतर्गत राज्यामध्ये जे 2.25 लाख पंप जे बसवण्यात येणार आहे आणि त्यामधलाच पहिला टप्पा हा आता पूर्णत्वाकडे येत आहे। 1 लाख पंप हे जवळपास पूर्ण झालेले आहे, फिट झालेले आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहे त्यांच्याकडून वारंवार विचारले जाणारे प्रश्न म्हणजे त्यांचा अर्ज मंजूर झाला आहे का, त्यांना पेमेंटचे ऑप्शन आले आहे का नाही, त्यांचा अर्ज मंजूर झाला आहे किंवा नाही, ते कसं चेक करायचं आहे। किंवा आता मध्यंतरी जे आहे ते बरेच शेतकऱ्यांना जे आहे ते फेक मेसेज आले होते पेमेंटचे, काही शेतकऱ्यांचं पेमेंटचे ऑप्शन हे आले आणि त्यांना फेक मेसेज देखील आले। तर या सर्व प्रश्नाचे उत्तर देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बरेचसे असे अर्ज आहे जे 2021 चे आहे, परंतु अजून 2023 मध्ये 2023 आलं तरी त्यांना पेमेंटचे ऑप्शन आलेले नाही। तर काही 2023 चे भरलेले अर्जांना डायरेक्ट पेमेंटचे ऑप्शन आले। तर जे अर्ज जे सर्व अटी व शर्तीमध्ये जे पात्र ठरलेले अर्ज आहे त्यांना पेमेंटचे ऑप्शन हे लवकर येतात, परंतु जे काही त्रुटीमध्ये आलेले आहे किंवा पेड पेंडिंगमध्ये गेलेले आहे असे भरपूर असे शेतकरी आहेत। त्यामध्ये काय होत असते की जे आपण अर्ज करतो ते अर्ज जे पहिले अगोदर अर्जाची छाननी होत असते। छाननी झाल्यानंतर तुम्ही जर का सर्व अटी शर्ती जे आहे मेडाच्या जे दिलेले आहे त्यामध्ये जर का तुमचा अर्ज हा पात्र झालेला असला तर मग ते जिल्ह्याच्या यादीमध्ये जातो, नाही तर मग काय होते त्यामध्ये जर काही त्रुटी असेल तर तो अर्ज बाजूला काढला जातो आणि मग तुम्हाला त्रुटी पूर्ण करण्यासाठी त्याचं तुम्हाला मेसेज दिले जाते किंवा तुम्हाला फोन कॉलद्वारे कळवले जाते की तुम्ही तुमची त्रुटी ही पूर्ण करा। तोपर्यंत ते अर्ज जे आहे ते बाजूला काढून ठेवण्यात आलेले असतात आणि ज्या अर्जामध्ये कोणत्या प्रकारची त्रुटी नसते ते अर्ज हे पुढच्या प्रोसेससाठी पुढे पाठवण्यात येत असतात। तर त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचा हा गोंधळ होते की आपला अर्ज अजूनपर्यंत बाद का नाही झाला आणि मग ते असे फेक मेसेज वगैरे येतात आणि अनेक शेतकऱ्यांची यामध्ये आता देखील यावेळेस देखील फसवणूक झालेली आहे, ज्यामध्ये त्यांना फेक पेमेंटचे मेसेज आलेले आहे आणि तेच आता ते पेमेंट तुम्हाला आलेलं आहे किंवा नाही, पेमेंट कुठून करायचं, कसं चेक करायचं, ही सर्व माहिती मी जी आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मेडा बेनिफिशरी या मेडाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं। सर्वप्रथम kusummaurja.com बेनिफिशरी या वेबसाईटवरती यायचं। या वेबसाईटवरती आल्यानंतर इथे जो आपला MKID नंबर आहे तो MKID नंबर टाकायचा। MKID नंबर टाकल्यानंतर तुमचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकायचा आणि लॉग इन करायचं। जर का तुमचा MKID आणि पासवर्ड टाकून जर का तुमचा जो ID आहे तो लॉग इन होत नसेल, तिथं जर दाखवत असेल टेम्पररी ब्लॉक, तर मग यामध्ये तुम्ही समजून जायचं की तुमचा अर्ज हा कुसुम सोलार योजनेमधून बाद करण्यात आलेला आहे। जर का तुमचा MKID आणि पासवर्ड टाकून जर तुमचा जर लॉग इन करताना जर तिथे टेम्पररी ब्लॉक असं लिहून येत असेल तर तुमचा ID हा तुमचा अर्ज जो आहे तो बाद करण्यात आलेला आहे। त्यानंतर परत आपलं जर दुसरी परिस्थिती आहे त्यामध्ये MKID आणि पासवर्ड टाकायचा आणि लॉग इन करायचं। लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल। हा पेज ओपन झाल्यानंतर या पेजवरती तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती दाखवण्यात येईल। माहिती दाखवल्यानंतर ॲप्लिकेशन सबमिटेड असं ॲप्लिकेशन स्टेटस दाखवण्यात येईल। इथे खाली जे आहे ते रिक्वेस्ट सँक्शन असं दाखवण्यात येईल, रिक्वेस्ट सँक्शन दाखवण्यात येईल आणि डाउनलोड ॲप्लिकेशन हे जे ज्यांच्या याच्यामध्ये असा स्टेटस दाखवण्यात येईल त्यांचा अर्ज जो आहे तो अर्ज त्यांचा जो आहे तो त्यांचा अर्ज सबमिट झालेला आहे आणि प्राथमिक अर्ज सबमिट झाल्यानंतर प्राथमिक तपासणीतून अर्ज त्यांचा जिल्ह्याच्या यादीमध्ये गेलेला आहे। जी याद्या आता फिरत आहे त्या फक्त प्राथमिक याद्या आहे, ते जिल्ह्याच्या याद्या आहे। ज्यांचा स्टेटस असा दाखवत असेल त्यांचा जे आहे ते प्राथमिक अर्ज सध्या सबमिट झालेला आहे। असं नाही की त्यांचा अर्ज पास झालेला आहे आणि त्यांना लगेच सोलार काही 1 महिन्यात 1.5 महिन्यात येणार असं नाही आहे। त्यांना अजून भरपूर वेळ लागणार आहे, कारण अजून अंतिम तपासणी होईल। त्यानंतर तुमच्या अर्जामध्ये जर काही त्रुटी आढळल्या तर त्या त्रुटी तुम्हाला पूर्ण करण्यासाठी काही कालावधी दिला जातो, त्यामध्ये तुम्हाला त्या त्रुटी जी आहे त्या पूर्ण कराव्या लागत असतात। तर अशा प्रकारचा हे जे दुसरा स्टेटस आहे रिक्वेस्ट सँक्शनचा ज्यांना दाखवत असेल त्यांचा प्राथमिक अर्ज मंजूर झालेला आहे। त्यानंतर आता परत तिसरा जे आहे ते आपण MKID टाकून लॉग इन केल्यानंतर ज्यांना अशा प्रकारचे डिटेल त्यांची समोर आल्यानंतर ज्यांना अशा प्रकारचे डिटेल दाखवत असेल इथे ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये ॲप्लिकेशन सबमिटेड, त्यानंतर रिक्वेस्ट सँक्शन आणि इथे कोटेशन, ज्यांना इथे कोटेशन दाखवत असेल आणि त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे आणि त्यांना जे पैसे करण्यासाठीचा ऑप्शन जे आहे ते ऑप्शन आलेला आहे, कोटेशन त्यांचं आलेलं आहे। तर त्या शेतकऱ्यांनी ज्यांना असं कोटेशनचा ऑप्शन आलेला असेल त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी त्यांचा जो कोटेशन आहे तो भरून घ्यायचा आहे। तत्पूर्वी कोटेशन भरण्यापूर्वी इथे खाली दिलेलं आहे की कुसुम योजनेअंतर्गत आपण केलेल्या अर्जाची निवड झाली आहे।
योजनेचा लाभ घेण्यासाठी लिंकवर क्लिक करून स्वतः सर्वेक्षण करून लाभार्थी हिस्साचा भरणा करावा। तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, ज्यांचं कोटेशन आलेलं असेल, कोटेशन भरायच्या अगोदर इथे जी लिंक दिलेली आहे या लिंकवरती यायचं, लिंकवरती क्लिक करायचं। लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते अशा प्रकारचं मेळा बेनिफिशरीचं जे ॲप आहे, मेळा बेनिफिशरी ॲप, ते प्ले स्टोअरवरती नेण्यात येईल। प्ले स्टोअरवरती नेण्यात आल्यानंतर तुम्हाला हा जो ॲप आहे तो ॲप इन्स्टॉल करायचा आहे। ॲप इन्स्टॉल केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला योग्य ती माहिती टाकायची आहे। माहिती म्हणजे ती जी माहिती मागेल तुम्हाला ती अलाउ करायची आणि ॲप हे तुमचं ओपन करायचं। ॲप ओपन झाल्यानंतर तिथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा। मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल, तो OTP टाकायचा आणि तुमचा ॲप लॉग इन होईल। ॲप लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला जे आहे ते सर्वे कसा करायचा याचा देखील व्हिडिओ मी अगोदरच बनवलेला आहे की मेळा बेनिफिशरीच्या ॲपवरून जे सोलारचा जो सर्वे आहे तो कसा करायचा याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे। तुम्ही सर्वे केल्यानंतर लगेच तुम्हाला जे आहे तुमच्या जे लॉग इन आहे तुमचा मेळा बेनिफिशरीचं जे ॲप आहे त्या ॲपमध्येच तुम्हाला पैसे भरण्यासाठी जे आहे ते मेकअप पेमेंटचं ऑप्शन येईल। मेकअप पेमेंटचं ऑप्शन आल्यानंतर तुम्ही जे आहे ते स्वतःहून तुमचा जे मेळा बेनिफिशरीचा जे ॲप आहे जे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलेलं आहे त्यामधूनच तुम्हाला जो आहे तो पैशाचा भरणा करायचा आहे। त्या व्यतिरिक्त इतर कुठूनही तुम्हाला पैशाचा जे आहे ते भरणा करायचा नाही आहे। तुमचं जे आहे ते कितीचा पंप मंजूर झालेला आहे ते जर तुम्हाला बघायचं असेल किंवा किती रक्कम तुम्हाला भरावी लागणार ते बघायचं असेल तर इथे कोटेशन जे दिलेलं आहे या कोटेशनवरती क्लिक करायचं। तुमचं कोटेशन डाउनलोड होईल। कोटेशनमध्ये तुमची संपूर्ण माहिती दाखवण्यात येईल आणि तुमचा पंप हा कितीचा आहे आणि तुम्हाला किती रक्कम ही भरावायची आहे ती रक्कम तुम्हाला इथे दाखवण्यात येईल। आता हा पंप 3 HPचा आहे तर यासाठी 19,380 रुपयाचं कोटेशन यांना आलेलं आहे आणि तेवढे शेतकऱ्यांना स्वतः जे आहे ते आपला मेळा बेनिफिशरीच्या ॲपवरून तुम्हाला ते पेमेंट भरायचे आहे। पेमेंट स्वतः भरा, कोणाच्याही मार्फत भरू नका आणि स्वतःच्या मोबाईलवरून भरा। तुम्ही पेमेंट भरल्यानंतर लगेच तुम्हाला एक तासात किंवा 1.5 तासात 2 तासात किंवा जर वेंडर अवेलेबल असली तर 7 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला वेंडर सिलेक्शनचं, कंपनी सिलेक्शनचं देखील ऑप्शन हा लगेच येऊन जातो। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जे पडलेले प्रश्न होते, तुमचा अर्ज बाद झालेला आहे का, तुमचा अर्ज मंजूर झाला आहे का, तुमचा अर्ज कधी मंजूर होणार, तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन कधी येणार, या सर्व प्रश्नाचे उत्तर देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे। तुमचे अजून जर काही प्रश्न असतील तर खाली जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्यामध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे। ग्रुप आपले जॉईन करा आणि मला तुम्ही सोलारच्या बाबतीतले तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता। मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।